बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मौजे चुंबळी इथं अवैधरित्या तलाव खोदकाम चालू आहे व खूप मोठ्या फरकाचे आवाज करून 35 ते 40 फूट खोली करून हा प्रकार सुरू आहे। सदरील ठिकाणी घराचं बांधकाम असून त्या बांधकामांना तडा जातोय। ग्रामपंचायत कार्यालयाची कसलीही ना हरकत प्रमाणपत्र न घेता ही कामं चालू आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी विचारणा केल्यास आम्हाला काम करण्यासाठी तहसील कार्यालयाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय। पाटोदा तहसीलदार यांनी घटनास्थळी पाहणी करून आमची घरे वाचवण्याचा प्रयत्न करावा। सदरील ठिकाणी मोठ्या प्रकारचं बार घेऊन सदरील ठिकाणी व परिसरात गंभीर स्वरूपाचा आवाज घेऊन भिंतीला तडे जात आहेत व पावसाळ्यात तिथं पाणी साठा होऊन सदरील वस्तीवरील मानवी जीवास धोका आहे। तो धोका टाळण्यासाठी तहसीलदारांनी त्वरित कामाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी व आमचे घर वाचवावेत अशी मागणी चुंबळीचे सरपंच व ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे। चुंबळीचे सरपंच व ग्रामस्थांनी यापूर्वीही दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला असताना तहसील कार्यालयाकडून यांची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे या प्रकरणी संबंधित नागरिक व सरपंच यांनी या कामासाठी पुन्हा अर्ज दिलाय। तहसीलदारांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय। दरम्यान या सर्व प्रकारला पाटोदा तहसीलदार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होऊ लागलाय। या संदर्भात तहसीलदारांकडे विचारणा केली असता त्यांनी उद्या मी तलाट्यांना पाठवून देतो असं म्हणत हात वर केले। सदरील प्रकार अतिशय गंभीर असतानाही तहसीलदारांना त्या ठिकाणी भेट का द्यावी वाटत नाही। चुंबळी येथील खोदकाम कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, त्याला प्रशासनातील कोणाचा वरदहस्त आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी हमीद खान पठाण, पाटोदा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.